तर मित्रांनो, रेशन कार्ड संबंधित एक नवीन बातमी समोर येत आहे। तर आता रेशन कार्डचे क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू झाले आहे। तर आता असे भरपूर रेशन कार्ड रद्द केले जात आहे व अशा भरपूर लोकांचे यापुढे सबसिडीचे रेशन मिळणे बंद केले जाणार आहे। तर काय बातमी आहे हे आपण समोर पाहणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करायचा आहे व असेच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ऑन करून घ्यायचे आहे, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचत राहणार आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल जवादे, आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, रेशन कार्ड संबंधित ही बातमी समोर येत आहे की रेशन कार्डची आता क्रॉस व्हेरिफिकेशन म्हणजे पडताळणी केली जात आहे व आतापर्यंत 3589 लोकांचे रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहे। तर अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत देण्यात आली आहे। तर ही पडताळणी म्हणजे व्हेरिफिकेशन कशाच्या आधारावर केली जात आहे, काय अटी आहे, काय निकष आहे हे आपण समोर पाहणार आहोत। त्यापूर्वी हा व्हिडिओला एक तुम्ही लाईक करून घ्यायचे आहे। तर ही पडताळणी या आधारावर केली जात आहे की यातली पहिली अट म्हणजे तुम्ही जर रेशन कार्डवरील अंत्योदय किंवा प्राधान्य गटातील सबसिडीच्या रेशनचा लाभ घेत असाल, म्हणजे रेशन कार्डवरील रेशन तुम्ही घेत असाल व तुमच्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीच्या नावावर दुचाकी किंवा चारचाकी वाहन त्यांच्या नावावर असेल तर आरटीओ विभागाकडून त्यांचा डाटा घेतला जात आहे व त्याचे क्रॉस व्हेरिफिकेशन केले जात आहे आणि ज्यांच्या नावावर दुचाकी वाहन किंवा चारचाकी वाहन आढळून आल्यास व ते रेशन कार्डवरील लाभ घेत असल्यास त्यांचे रेशन कार्ड किंवा त्यांचे रेशन कार्डवरील रेशन मिळणे हे बंद केले जात आहे। तर यानंतर दुसरी अट म्हणजे जर तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीवर असेल व त्या व्यक्तीचे नाव तुमच्या रेशन कार्डवर असेल व तुम्ही अंत्योदय किंवा प्राधान्य गटातील रेशन कार्डवरील रेशनचा लाभ घेत असाल तर तुमचे रेशन कार्ड रद्द केले जाऊ शकते किंवा शासकीय नोकरीवर असलेल्या व्यक्तीचे नाव त्या रेशन कार्डवरून कमी केले जाऊ शकते। तर रेशन कार्ड संबंधित माहिती कशी वाटली व यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट मध्ये जरूर कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि असेच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर मी राहुल जवादे, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र।